बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर घडामोडी आपल्याला आता बघायच्या आहेत। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करावी या मागणीसाठी आज नागपूरमध्ये सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी एकत्र येत आहेत आणि बाईक रॅली काढली जाते। नागपूरमधल्या महाल परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोरून या बाईक रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। तर इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेली होती आणि प्रशांत कोरटकर सध्या कुठे आहे ते माहिती नाहीये। त्याचा शोध घेतला जातोय। पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत आणि याच कोरटकरला अटक करावी यासाठी आता नागपूरमध्ये सगळे शिवप्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सकल मराठा समाज सुद्धा एकत्र आलेला आहे। ही काही दृश्य आपण नागपूरमधली बघतोय। सध्या बाईक रॅली काढली जाते आहे। प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी सध्या जोर धरताना दिसते। नागपूरमधल्या महाल परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। याच महाल परिसरामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्याच्याच जवळून ही बाईक रॅली सध्या सुरू झालेली आहे। सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी सध्या एकवटलेले आपण पाहतोय नागपूरमधल्या या चौकामध्ये आणि कोरटकरच्या विरोधामध्ये या सगळ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। महालमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नागपुरात बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने महापुरुषांचा अपमान केलेला आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई करू नये आणि प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करावी अशी मागणी करत आणि सोबतच कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी करत ही बाईक रॅली जी आहे ती नागपुरात काढण्यात आलेली आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की महालमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हळूहळू नागपूरच्या विविध मार्गातून मार्गक्रमण करत नागपूरच्या संविधान चौकावर या रॅलीचा समारोप होणार आहे। कोल्हापूरमध्ये आधीच या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती। कोल्हापूर पोलीस नागपूरसह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशांत कोरटकर या प्रकरणातील जो आरोपी व्यक्ती आहे त्याचा शोध घेत आहे। काल रात्री उशिरा नागपूरमध्येही बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता नागपूर पोलीस सुद्धा या प्रकरणाचा तपास करणार आहे। मात्र कुठेतरी पोलिसांकडून दिरंगाई होत आहे आणि काही लोक प्रशांत कोरटकर नावाचा जो आरोपी आहे त्याला मदत करत आहे अशा पद्धतीचा आरोप आज भोसले घराण्याचे जे विदर्भातील वारसदार आहेत मुदोजीराजे भोसले यांनी लावलेला आहे। त्यामुळे आता पुढे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने होतो आणि नागपूर पोलिसांना कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकर या आरोपीला अटक करण्यामध्ये केव्हा यश येते हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान कोल्हापूरच्या नंतर आता नागपूरमध्ये सुद्धा प्रशांत कोरटकर याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि नागपूरमधल्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये कोरटकर याच्या विरोधामध्ये आता गुन्ह्याची नोंद झाली आहे। महापुरुषांचा अपमान करणं, अवमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं या सगळ्या आरोपांच्या खाली या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्याच्या शोधासाठी बेलतरोडी पोलीस ठाण्याची 3 पथकं आता रवाना झालेली आहेत। पुढची एक मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपींना सध्या व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे। देशमुख कुटुंबीय आता याविषयी